नमस्कार मित्रांनो. आजचा विषय खूप गंभीर आहे. कारण हा विषय फक्त एका कंपनीचा नाही, फक्त एका प्रकल्पाचा नाही आणि फक्त रायगड जिल्ह्याचा नाही. हा विषय आहे आपल्या वन जमिनींचा. हा विषय आहे आपल्या मॅनग्रोव्ह फॉरेस्टचा. हा विषय आहे विकासाच्या नावाखाली आपण पर्यावरणाची किती किंमत मोजणार आहे याचा. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर आणि शहाबाज परिसरातील सुमारे 69,933 चौरस फूट वन जमीन अदानी सिमेंटेशन लिमिटेड प्रस्तावित सिमेंट बल्क टर्मिनल प्रकल्पासाठी देण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी या निर्णयाला स्पष्ट विरोध का करत आहे हे पण सांगणार आहे. माझा प्रश्न अगदी सरळ आहे. जर सामान्य माणसाने पर्यावरणाच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं तर त्याच्यावर कारवाई होते. मग मोठ्या औद्योगिक प्रकल्पांच्या बाबतीत आपण पर्यावरणाच्या बाबतीत किती कठोर असायला हवं? विकास नक्कीच हवा, उद्योग हवेत, रोजगार हवा, पण त्यासाठी वन जमीन किंवा मॅनग्रोव्ह फॉरेस्ट हेच का घेतले जात आहेत? हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आलेली आहे. तर नेमकं हे काय प्रकरण आहे? चला हे बघूया. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर आणि शहाबाज या परिसरातील जमीन या प्रकल्पाशी संबंधित असल्याची माहिती आहे. क्षेत्रफळ सांगितलं जात आहे सुमारे 69,933 चौरस फूट. कागदावर हा आकडा छोटा वाटू शकतो, पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. वन जमीन म्हणजे फक्त आकड्यांमध्ये मोजता येणारी जमीन नाही, तर जमिनीवर असलेली झाडं, तिथली जैवविविधता, पाण्याची नैसर्गिक प्रवाह, समुद्रकिनाऱ्याशी असलेले संबंध आणि स्थानिक परिसंस्था या सगळ्याची किंमत त्या क्षेत्रफळाच्या आकड्यापेक्षा कितीतरी मोठी असते. माहितीनुसार या जागेचा वापर बर्थिंग जेट्टी, कन्व्हेअर कॉरिडॉर अशा अनेक सुविधांसाठी प्रस्तावित आहे. आता इथे माझा पहिला प्रश्न असा समोर येतो, या कामासाठी हीच जागा का? या जागेच्या ऐवजी पर्यायी जागेचा विचार झाला आहे का? आणि जर झाला असेल तर तो पर्याय का नाकारण्यात आला? हे प्रश्न जनतेसमोर येणं अत्यंत गरजेचं आहे. आता विचार करा, अशा परिसंस्था आसपास मोठं औद्योगिक काम होणार असेल, जेट्टी होणार असेल, कन्व्हेअर कॉरिडॉर होणार असेल, रस्ते आणि इतर सुविधा होणार असतील, तर त्याचा पर्यावरणावरती अत्यंत मोठा हा एक परिणाम उभा होणार आहे. आणि तो तपास फक्त सरकारी फाईलमध्ये राहून उपयोगाचा नाही. सामान्य जनतेला माहिती मिळाली पाहिजे. काय परिणाम होणार? किती जमीन प्रभावित होणार? किती झाडं किंवा वन विभाग हा प्रभावित होणार? पाण्याच्या प्रवाहावर काय परिणाम होणार? स्थानिक जीवसृष्टीवर काय परिणाम होणार? हे सर्व प्रश्न स्पष्टपणे समोर आले पाहिजेत. सरकारला माझे थेट नेमकं प्रश्न काय? आता मी महाराष्ट्र सरकारला काही थेट प्रश्न विचारणार आहे आणि हे प्रश्न राजकीय आरोप म्हणून नाही, तर एक सामान्य नागरिक म्हणून विचारतो. पहिला प्रश्न, या प्रकल्पासाठी वनक्षेत्राशी संबंधित जमीन देण्याची गरज नेमकं निर्माण का झाली? दुसरा प्रश्न, या प्रकल्पासाठी इतर पर्यायी जागांचा सखोल अभ्यास झाला होता का? तिसरा प्रश्न, जर पर्यायी जागांचा अभ्यास झाला असेल तर त्याची माहिती जनतेसमोर का येऊ नये? चौथा प्रश्न, या क्षेत्रातील मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आणि इतर पर्यावरणीय घटकांवर होणाऱ्या परिणामाचा स्वतंत्र आणि पारदर्शक मूल्यांकन झालेलं आहे का? हे सगळं दीर्घकालीन अभ्यास करून हे जनतेसमोर मांडलं गेलं पाहिजे आणि सत्यता समोर आली पाहिजे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर हा निर्णय पूर्णपणे योग्य आहे, तर त्या संबंधित सर्व कागदपत्रे, पर्यावरणीय अहवाल, अटी आणि आता मला माहिती आहे या व्हिडिओखाली काही लोक एक प्रश्न नक्की विचारतील, तुम्ही उद्योगाच्या विरोधात आहात का? माझं अगदी स्पष्ट उत्तर आहे, आम्ही उद्योगाच्या विरोधात नाही, आम्ही रोजगाराच्या विरोधात नाही, आम्ही पायाभूत सुविधांच्याही विरोधात नाही. पण विकासाची व्याख्या आपण पुन्हा एकदा तपासली पाहिजे. एखादा प्रकल्प उभा राहिला, काही रोजगार निर्माण झाला, काही महसूल मिळाला म्हणून तो प्रकल्प आपोआप पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य ठरत नाही. विकास झालाच पाहिजे, नक्की झाला पाहिजे. विकास असा हवा ज्यामध्ये उद्योगही उभा राहील आणि पर्यावरणही शक्य तितकं सुरक्षित राहील आणि पर्यायी जागासुद्धा शोधू शकतात. आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. आपण पर्यावरणीय नुकसान कमी करू शकतो. मग सर्वात संवेदनशील जागेवर प्रकल्प का? हा प्रश्न विचारणं म्हणजेच विकासाविरोधी होणं हे बिलकुल नाही. रायगडाचा विचार करताना फक्त मुंबईपासून किती जवळ आहे, इथे किती उद्योग येतील, किती मालाची वाहतूक होईल इतकंच पाहून चालणार नाही. रायगडमध्ये लोक राहतात, मच्छीमार आहेत, शेतकरी आहेत, स्थानिक व्यावसायिक आहेत, समुद्रावर आणि निसर्गावर अवलंबून असलेली अनेक कुटुंब आहेत. मोठ्या प्रकल्पाचा परिणाम फक्त प्रकल्पाच्या सीमारेषांवरच राहत नाही, तर रस्ते वाढतात, वाहतूक वाढते, धूळ आणि आवाज वाढू शकतो, स्थानिक पाण्याच्या व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात, समुद्रकिनारी परिसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच स्थानिक लोकांना विचार नाही, केवळ औपचारिकता नसावी, त्यांचा आवाज, निर्णय प्रक्रियेचं महत्त्व, भाग या सगळ्या गोष्टी त्यांची विचारणा केली पाहिजे. कारण निर्णय घेणारे अधिकारी काही वर्षांनी बदलतील, कंपनीचे अधिकारीही बदलतील, पण स्थानिक लोक ते तिथेच राहणार आहे. परिणाम झाला तर तो त्यांनाच भोगावा लागणार आहे. हे बघा, नियम सर्वांसाठी समान असले पाहिजे. आणखी एक मुद्दा
मला मांडायचा आहे. आपल्या देशात पर्यावरणाचे नियम आहेत. वन जमिनीच्या वापराकरिता नियम आहेत. कांदवळ आणि किनारी परिसंस्थेसाठी संरक्षणाची तरतूद आहे. मग माझी मागणीसुद्धा आहे, हे नियम सर्वांसाठी समान असले पाहिजे. सामान्य नागरिकाला एखादं झाड तोडायचं असेल किंवा जमिनीचा वापर बदलायचा असेल, तर त्याला अनेक नियम आणि परवानग्या पाळाव्या लागतात. मग मोठ्या औद्योगिक प्रकल्पांनाही तितक्याच कठोर पारदर्शकतेने तपासले गेले पाहिजे. कोणतीही कंपनी मोठी असो किंवा प्रकल्प मोठा असो, पर्यावरणीय नियमांपेक्षा कोणीही मोठं नसावं. आणि हा मुद्दा कोणत्याही एका कंपनीपुरता मर्यादित नाही. आज हा प्रकल्प आहे, उद्या दुसरा प्रकल्प असेल. जर आपण आज योग्य प्रश्न विचारत आहे, तर भविष्यात अशाच निर्णयांसाठी हा एक धोकादायक प्रेसिडेंट ठरू शकतो. म्हणून आज प्रश्न विचारणं गरजेचं आहे. वन जमीन आणि कांदवळणाशी संबंधित क्षेत्राचा औद्योगिक वापर करण्याचा या निर्णयाला मी विरोध करतो. पण माझा विरोध केवळ विरोधासाठी नाही, माझी मागणी आहे, एक संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया पार पडली पाहिजे. पर्यावरणीय परिणामांची पूर्ण माहिती जनतेसमोर ठेवली गेली पाहिजे. पर्यायी जागांचा विचार झाला पाहिजे. हे सगळं स्पष्ट जनतेसमोर मांडण्यात आलं पाहिजे. कारण वन जमीन ही फक्त सरकारची नाही, ही जनतेची जमीन आहे. स्थानिक नागरिक आणि संबंधित समुदायांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. जर पर्यावरणाचं नुकसान टाळता येत असेल, तर पर्यायी मार्ग अगदी निवडला गेला पाहिजे. कारण एकदा नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाली, तर फक्त कागदावर भरपाई करून मूळ परिस्थिती परत आणता येणं शक्य नाही. आपल्याला विकास हवा आहे, पण विकास हवा ज्यामध्ये पुढच्या पिढीला प्रश्न पडणार नाही. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कोणत्याही व्यक्तिविरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी नाही किंवा सरकारविरोधी द्वेष निर्माण करण्यासाठी नाही आहे. हा व्हिडिओ एक प्रश्नासाठी आहे. आपल्या वन जमिनीचा निर्णय घेताना जनतेला किती माहिती दिली जाते आणि विकासाच्या नावाखाली निसर्गाची किंमत कोण ठरवतं, हे माझं स्पष्ट मत मी आज तुमच्यासमोर मांडत आहे. रायगडचा विकास झाला पाहिजे, पण रायगडचा विकास, रायगडची वनं, रायगडची कांदवळण, जंगल, समुद्रकिनारा आणि स्थानिक लोकांचं भविष्य हे सर्व धोक्यात न घालता विकास झाला पाहिजे. आज 61,933 चौरस फूट, उद्या आणखी एखादी जमीन जाईल, उद्या आणखी एखादा वन विभागाचा तुकडा दिला जाईल. म्हणून आजच सीमा ठरवायला हव्यात. सरकारला माझी विनंती आहे, माझी मागणी आहे, जनतेसमोर संपूर्ण माहिती ठेवा, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करा, पर्यावरण परिणामी स्पष्ट करा आणि जर पर्यावरण नुकसान टाळण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होत असेल, तर नक्की तोच पर्याय वापरा. कारण ही जमीन फक्त आजच्या सरकारची नाही, ही जमीन उद्याच्या पिढ्यांची आहे आणि निसर्गाचा आवाज ऐकणं हा विकासाला विरोध नाही, हा आपल्या भविष्यासाठी संघर्ष आहे. तुम्हाला या विषयावर काय वाटतं? हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण प्रश्न फक्त रायगडचा नाही, प्रश्न आहे फक्त विकास आणि पर्यावरण यांच्यात संतुलन राखण्यात आपण कितपत योग्य ठरतो. अशाच डिटेल माहितीकरिता ट्रेड टॉक इंडियाला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशा नवीन येणाऱ्या विषयासोबत. धन्यवाद.